रॉबिनहूड आर्मी आणि दत्ताराम फाउंडेशनच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये आज ब्लड कॅम्प आणि त्याचबरोबर मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन जे आहे करण्यात आलेलं आहे. बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा परिसरामध्ये असलेल्या भारत कॉलेजमध्येच हे आयोजन आहे. तुम्ही सर्वांनी यायचंय आणि मोफत नेत्र तपासणी त्याचबरोबर विविध कॅम्प जे तिथे आज आहेत त्याचा फायदा जे तुम्ही सर्वांनी घ्यायचा आहे. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टी आहे म्हटल्यावरती या चांगल्या कार्याची सुरुवात तुम्ही सुद्धा सहभागी होऊन नक्कीच करू शकतात. राज आपल्यासोबत असणार आहे दत्ताराम फाउंडेशनच्या माध्यमातून, त्याच्याशी संवाद साधूया. काय बोलशील, काय माहिती देशील? नमस्कार सगळ्या बदलापूरच्या नागरिकांना. मी एवढंच बोलेल की आज आम्ही भारत कॉलेज इथे एक ब्लड कॅम्प ठेवली आहे. ब्लड कॅम्पचे महत्व हे तुम्हाला माहिती असेल. ब्लडची कमतरता आहे, लोकांना बरेच वेळेला गरज असते, ब्लड अवेलेबल नसतात, म्हणून आम्ही असे ब्लड कॅम्प ठेवली आहे. ब्लड कॅम्प सोबत आम्ही अनेक कॅम्प म्हणजे डेंटल चेकअप, आय चेकअप हे थोडे ते बघून लोक येतील, ते बाकी चेकअप पण करतील प्लस ब्लड कॅम्प पण करतील. तर एक ब्लड देऊन तुम्ही बऱ्याच लोकांचे जीव वाचू शकतात. हे तुम्ही मी बदलापूर सगळ्या नागरिकांना हे आवाहन करतो की तुम्ही कृपया करून या. इथे तुम्ही सुपरमॅन कसा कॅप घालतो तशी तुम्ही ते नाही घालली तरी तुम्ही ब्लड डोनेट करून एक कोणातरी हिरो बनू शकतात तुम्ही. एवढंच मी बोलेल. काय माहिती द्याल? आज दत्ताराम फाउंडेशनच्या सोबत आपण देखील या ठिकाणी आहात रॉबिनहूड आर्मीच्या माध्यमातून. तर हेच आवाहन आहे माझं बदलापूरकरांना की एक सामाजिक मदतीच्या उद्देशाने आम्ही इथे हा भारत कॉलेजमध्ये कॅम्प ठेवला आहे ब्लड डोनेशनचा, आय चेकअपचा आणि डेंटल चेकअपचा. तर सर्व बदलापूरकरांनी यावे इथे आणि मदतीचा हात म्हणून यावा आणि संधीचा लाभ घ्यावा अशीच मी सगळ्यांना आवाहन करेन. आपली तरुण पिढी आहे आणि तरुणांसाठी नक्कीच एक प्रेरणा जी आहे ती हे सर्वच तरुण या ठिकाणी म्हणताना आपल्याला बघायला मिळत आहे. खरंच नेत्रदान, नेत्र शिबिर असू द्या नाहीतर रक्तदान सर्वश्रेष्ठ दान जे आहे ते मानले जातं आणि त्याचंच जे आहे तुम्ही सुद्धा एक सहभागी बनवू शकतात. आपण आता मध्ये जाऊया आणि सर्व जे कॅम्प आहेत ते बघूया. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. खूप छान कार्य जे आहे बदलापूर मधील सर्वच जे आपले सुपर हिरो आहेत ते करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि छान असा प्रतिसाद देखील त्यांना मिळतो आहे. त्यामध्येच आपण जर बघत असाल तर अनेक नागरिक जे आहेत या ठिकाणी येत आहेत. ज्येष्ठ नागरिक असू द्या नाहीतर तरुण मुलं असू द्या. डेंटल चेकअप सुद्धा आज इथे आयोजन जे करण्यात आलेलं आहे. इकडे आता आय चेकअप जो आहे तो होतोय. लहान मुलं सुद्धा आहेत का? डोळे जे सगळ्यात महत्वाचा अवयव असतो. काय बोलायला आज कसा रिस्पॉन्स आहे? माझं नाव सिद्धांत विठ्ठल मोरे. तर खूप छानपैकी आज रिस्पॉन्स आहे इथे. मी अनिला हॉस्पिटलमध्ये कामाला, तर खूप छानपैकी रिस्पॉन्स आहे, एकदम छान वाटते. आणि अनिला हॉस्पिटल तर्फे जे इथे तुम्हाला मोफत उपचार जो आहे नेत्र तपासणी केली जाणार आहे. खरंच आपण जर बघत असाल तर खूप छान उपक्रम आहे हा. खरं तर हे लहान मुलं जे आपण अनेक ठिकाणी ज्येष्ठ बघत असतो किंवा नागरिक बघत असतो, पण पहिल्यांदाच आपल्याला लहान मुलं जे ते नेत्र तपासणी करताना बघायला मिळत आहेत. काय मोबाईल बघतोच का जास्त? हो. चष्मा लागला की नाही? नाही. नाही. वाटतं का लागेल? नाही. बस बघूया तुला वाचता येतं का. तुझं नाव काय? मयूर. डोळे दुखतात का? चष्मा लागेल का? काय माहिती पाहिजे का चष्मा? पाहिजे. फॅशन म्हणून तरी चष्मा पाहिजे लहान मुलांना असं असतं. दत्ताराम फाउंडेशनच्या माध्यमातून आणि रॉबिनहूड आर्मीच्या माध्यमातून जे आहे खूप सुंदर उपक्रम इथे आहे. डेंटल चेकअप असू द्या, नेत्र तपासणी असू द्या नाहीतर रक्तदान शिबिर असू द्या, हे सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी आज जे आहे सुद्धा उपलब्ध झालेले आहेत आणि रिस्पॉन्स सुद्धा छान आहे. तुम्ही सुद्धा या. मोस्टली जर लहान मुलांचे सुद्धा तुम्हाला डोळे चेकअप करायचे असतील तर तुम्ही येऊ शकता. कसा रिस्पॉन्स आहे? खूप छान वाटतंय आणि मी ऍज ए डॉक्टर वैशाली कुंभार, न्यूट्रिशनिस्ट, बॉडी चेकअप, फुल फॅट अनालिसिस आम्ही करतोय इथे आणि खूप रिस्पॉन्स चांगला आहे. लोकांना आम्ही अवेअर करतोय हेल्थ विषयी. तुम्हाला कोणी अंडरवेट असेल, कोणी ओव्हरवेट असेल, आजकाल लोक डायबिटीज, बीपी, शुगर याच्यापासून खूप हे झालेले आहेत. तर आम्ही त्यांना डाएट प्लॅन देणार आहोत की तुम्ही नॉर्मल डाएट प्लॅन काय घ्यायला पाहिजे. खूप राज, एक माहिती दे की इथे खूप मुलं, लहान मुलं दिसत आहेत. आपल्या बदलापूरमध्ये एक सत्यवान चाइल्ड केअर म्हणून एक हे तिथले ऑर्फनेज पोरं आहेत ही, ज्यांचे आई वडील नाही किंवा ज्यांना एकच आई वडील आहेत असे हे. तिथला जो हे दादा आहे सचिन दादा, तो एकटाही सांभाळतो. तिथले पोरांना आम्ही इथे बोलवलंय की ज्यांनी फ्री आय चेकअप, डेंटल चेकअप. टोटल 30 पोरं आहे तिथे.
10 ते 15 पोरी आहेत आणि या बाकीचे मुलं असे आहे. बघा यांनी किती काळजीपूर्वक सत्यवान चाइल्ड केअरचे जे मुलं आहेत त्यांचं इथे आय चेकअप असू द्या, हेल्थ चेकअप असू द्या, ते आता सध्या होत आहे आणि हे छान वाटतंय मुलांना खरं तर. कसं वाटतंय? काय काय चेक केलं? हा डोळे केले आहे का चष्मा लागला? नाही हा इथेच पूर्ण आपण सध्या बघत आहात की भारत कॉलेजमध्येच जे आहे हे कॅम्प, सर्व काही कॅम्प आहे आणि इकडे आल्यावरती आपल्याला ब्लड डोनेशन कॅम्प जो आहे तो बघायला मिळतो. तुम्ही सुद्धा नक्कीच या आणि या चांगल्या कार्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी जे व्हायचं आहे. ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहेत. ते तिथे असतील. आतापर्यंत कसा आहे रिस्पॉन्स? काही येत आहेत बऱ्यापैकी लोक, पण मी अजून आव्हान का जेवढी जास्तीत जास्त लोक येतील इथे तेवढा जास्त फायदा होईल. कारण जेव्हा वेळ गरज लागेल लोकांना ब्लड अवेलेबल असेल आणि जे पण लोक इथे ब्लड डोनेट करायला येतील त्यांना वेळेला फ्री मध्ये ब्लड देण्यात येईल ब्लड कॅम्प मधून. ही एक महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी लक्षात ठेवावी की आज जो पण ब्लड करेल त्याला उद्या गरज लागेल त्याला फ्री मध्ये ब्लड भेटण्यात येईल. काय बोलाल? छान काम केलेलं आहे मी blood. सर्वात आधी तुमचा सबस्क्रायबर आहे आणि तुमचे रोज व्हिडिओ फॉलो करतो. तर ब्लड डोनेट चांगलं आहे, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि दुसऱ्यांना पण फायदा होतो त्या गोष्टीचा. व्हिजिट करा. डेंटल चेकअप ठेवला आहे, मेडिकल चेकअप ठेवला आहे, ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला आहे, आय चेकअप ठेवला आहे. सर्व गोष्टींचा लाभ घ्या चांगला पाणी आणि ब्लड डोनेशन तर नक्कीच करा. सो तेच. तुम्ही सुद्धा या इथे आणि एक सपोर्ट असू द्या नाही तर सहभाग असू द्या, चांगल्या कामामध्ये तुम्हाला नोंदवायचं आहे. संकल्प ब्लड सेंटर. ओके, काय माहिती द्याल थोडी सेंटर बद्दल? किती झाले आज काय ब्लड कॅम्प? अभी तो 8 लोग आए और यहाँ पे मतलब आई चेकअप वाले हैं और डेंटल क्लिनिक वाले हैं, ब्लड डोनेशन वाले हैं. ये आरएचए के थ्रू है पूरा. तुम्ही इथे ब्लड डोनेट केल्याच्या नंतर जर तुम्हाला भविष्यात कधी गरज पडली ब्लडची तर त्याची सुद्धा जे तुम्हाला इथून फ्रीमध्ये ब्लड जे ते मिळणार आहे असं आपल्याला आताच सांगण्यात आलेलं आहे. अजून सगळंच काही एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. किती वाजेपर्यंत आहे? 4 वाजेपर्यंत आपली ब्लड हे सगळं ओव्हरऑल चालू असेल. हो, सगळ्यांनी 4 पर्यंत यावे हीच मी विनंती करतो. अजून दत्ताराम फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अनेक बाकीचे पण उपक्रम करत असतात. हो, तसे ओव्हरऑल आपले वर्षातून अनेक उपक्रम चालू असतात. जसं आता सोलापूरचा जो हे फ्लड क्रायसिस होता त्यावेळेला आम्ही तिथे 2 वेळा जाऊन एका वेळेला अन्नधान्याची वाटप केलं, परत दुसऱ्या वेळेला बॅग्स, म्हणजे एका गावात पूर्ण पाणी शिरलं. तिथल्या 150 पोरांना आम्ही बुक्स, स्टेशनरी प्लस बॅग्स वगैरे आम्ही डिस्ट्रीब्युशन केलं. तसं ओव्हरऑल आमचं बाकीच्या वर्षभरात जे अंडर प्रिव्हिलेज स्टुडंट्स असतात त्यांना बुक्स वगैरे देणं, अशा शाळेत झेडपीच्या शाळेत जाऊन तिथे गरज तिथे मदत पोहोचवणं ही आमची कार्य चालूच असतात वर्षभर. काय माहिती द्या रोबिन हुड रॉबिन हुड तर्फे आम्ही जे अंडर प्रिव्हिलेज आणि लेस फॉर्च्युनेट सेक्शन्स असतात सोसायटीचे त्यांना आम्ही केटर करतो. आम्ही त्यांचे बरेच रेशन स्पॉन्सर करतो किंवा लंच स्पॉन्सर करतो. लहान मुलं असतात जे शाळेत नाही जात आहेत किंवा शाळेत जातात आहेत पण जे गव्हर्नमेंट स्कूल आहे तिकडे चांगलंपणे शिक्षण त्यांना भेटत नाहीये, तर आम्ही आमच्या माध्यमातून त्यांना चांगलं शिकवणूक देतो आणि त्यांना बरंच छान छान खाऊ पिऊ घालतो. सो आम्ही अशा प्रकारे जे आपले लेस फॉर्च्युनेट सेक्शन्स आहेत सोसायटीचे त्यांना आम्ही मदत करतो. तुम्ही सगळे यंग मुलं मुली आहात. जर अजून काही मुलं मुलींना तुमच्यासोबत जॉईन व्हायचं असेल तर काय काय आहे? तर तुम्ही होऊ शकता. अशा कार्याला कोण अशी बंदगी नाही की तुम्ही नाही येऊ शकत किंवा काय. तुम्हाला जेव्हा पण वाटेल तुम्ही आमची वेबसाईट दत्ताराम फाउंडेशन.org त्याच्यावर जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता, ज्याने आम्हाला तुमची माहिती भेटेल किंवा आमचा नंबर पण दिलेला आहे. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुमची इच्छा असेल तर. सेम तुम्ही यांचा पण या आम्ही आरएचए वर्ल्ड वाईड ऑर्गनायझेशन आहोत, प्लस आम्ही 0 फंड ऑर्गनायझेशन आहोत. तर कोणालाही यायचं असेल, जॉईन व्हायचं असेल, आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही जाऊन रजिस्टर करू शकता आणि तुम्ही आरएचएचा पार्ट होऊ शकता. धन्यवाद. तुम्ही सुद्धा या आणि नक्कीच या ठिकाणी येऊन भेट द्यायची आहे आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.